काही भाग लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा त्या भागामध्ये काय होणार आहे म्हणजे 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत त्या 2-3 जिल्ह्यामध्ये एक पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा। महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा 15, 16, 17ला थोडाफार पाऊस येणार आहे। सगळीकडे पडणार नाही, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडेल म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षायचा। त्याच्यानंतर राज्यात आणखीन परत चांगला असा जसा आता मागे अतिवृष्टी धगपुटी झाली तसा पावसाला आणखीन आता न जुलैचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आता वाट बघावी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा। आता ज्यांच्याकडे सोयाबीन असेल तर त्यांनी काय करायचं, आता जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, 10-12 दिवस झाले असेल तर तुम्ही तुमचं तणनाशक फवारू शकता, कीटकनाशकाच्या फवारणी करू शकता, डवरणी वखरणी करू शकता म्हणून शेतीची कामे करून घ्यावी। पण राज्यात मात्र आता मुंबईकरांना आता या पावसापासून सुटका भेटणार आहे, म्हणजे तिकडे देखील उद्यापासून एकदम हवामान कोरडं होणार आहे म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पुणे जिल्हा, घाटमाता, कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी। हे जे लो प्रेशर होतं हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे, गुजरातमधून काय होणार आहे इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे, मध्य प्रदेशकडून काय होणार आहे उत्तर प्रदेशकडे जाणार आहे, उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ हे तिकडं पण 10-11च्या दरम्यान मध्ये चांगला बंद होईल म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षायचा। आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षायचा। फक्त काय झालं महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम आपला दक्षिणचा भाग ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही, तर तिकडे काय होणार आहे आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा। पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षायचं। त्याच्यानंतर काय होणार आहे आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागेल तसा एक असा येणार आहे, एवढं आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज